हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2 त्यातला 11th क्वेश्चन. ओके, टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. ओके, दिस इज अ कंपोजिट फंक्शन. सो टॅनमध्ये कॉस आहे, कॉसमध्ये साईन आहे. ओके, ते एक चेन फॉर्म होईल ज्याच्यात बिगर फंक्शन असेल टॅन, स्मॉलर वन असेल कॉस आणि कॉसपेक्षा स्मॉलर असेल साईन. तर या चेनप्रमाणे आपल्याला डिफरन्शिएट करत जायचं आहे बाय युझिंग चेन रूल. सो डी बाय डी एक्स ऑफ tan of cos of sin x इज इक्वल टू, पहिल्यांदा कोणाला डिफरन्शिएट करायचं तर टॅनला विथ रिस्पेक्ट टू कॉस. टॅन ऑफ एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे सेक्स स्क्वेअर एक्स. तसंच टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येईल सेक्स स्क्वेअर, अँगल विल बी कॉस ऑफ साइन ऑफ एक्स. ओके, मल्टिप्लाइड बाय डी एक्स ऑफ टॅनच्या आतमध्ये कोण आहे कॉस. So d by dx of cos of sin x. Okay, so it is equal to sec square cos of sin of x multiplied by derivative of cos with respect to sin. Derivative of cos is cos x असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन एक्स. मग cos of sin x आहे तर डेरिव्हेटिव्ह काय असेल मायनस साइन ऑफ साइन एक्स. ओके, इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर कॉस ऑफ साइन ऑफ एक्स इंटू मायनस साइन ऑफ एक्स इंटू डेरिवेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज cos x, and this is the last derivative. Okay, thank you.